सोलापुरात सिद्धरामेश्वरांच्या गड्डा यात्रेमध्ये जिहाद्यांनी 3 हिंदू युवकांवर प्राणघातक हल्ला केला होता. त्याच्या निषेधार्थ पंच कमिटीला जाब विचारण्यासाठी सकल हिंदू समाजाकडून महाआरतीचे नियोजन करण्यात आले होते. श्री सिद्धरामेश्वरांची आरती करून जिहादी लोकांचा निषेध करण्यात आला. तसेच पंच कमिटीच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथे पंच कमिटीस जाब विचारण्यात आला. बंदकी वडापावचे दुकान चालवतात. या बंदकींचा जिहादी वृत्तीच्या लोकांनी विनाकारण हिंदू लोकांस त्रास दिला. तसेच बेकायदेशीरपणे लोकांकडून पैशांची वसुली हे जिहादी लोक करतात. त्यामुळेच गेल्या वर्षी पंच कमिटीने तक्रार केली होती, परंतु पंच कमिटीला काही देणे घेणे नाही. फक्त पैसा आपल्याला कसा मिळेल याकडे त्यांचे लक्ष असते. त्यामुळेच हिंदुत्ववादी पंच कमिटीवर चिडून होते. पंच कमिटी आम्ही पुढच्या वर्षी नक्कीच बदल करू असे आश्वासन दिले. मात्र हजारो कार्यकर्ते न्याय मागणीसाठी मंदिरात आरतीच्या वेळेस जमले होते. कारण पंच कमिटी सोलापूर स्थानिक लोकांना कधीच गड्डा यात्रेत व्यापार करू देत नाही. मोठे व्यापारी हे सगळेच बाहेरील राज्यातील असतात. ते मागतील तेवढे पैसे देऊन दुकान गाडी खरेदी करतात. मनमानी पद्धतीने लोकांकडून पैसे वसुली करतात. हा सगळा रोष मंदिरात जमलेल्या युवकांमध्ये दिसत होता. यावेळी सकल हिंदू समाज समन्वयक सुधीर बहिरवाडे, शिवराज गायकवाड, आकाश मुदगल, अमित राऊत, प्रशांत पवार, सूरज भोसले, रोहित यादव, श्रीनिवास मुदगल, श्रीनिवास विटकर, आकाश जाधव यांची उपस्थिती होती. मंदिरात महाआरतीचं नियोजन केलंय. त्याच्या पाठीमागचं कारण की आपण या सिद्धेश्वर पंच कमिटीला सांगितलं होतं की सिद्धेश्वर गड्ड्यावर या जिहाद्यांना जागा देऊ नका, त्यांना व्यवसायाला जागा देऊ नका. आपल्या मुलींना लव जिहादमध्ये फसवतात आणि आपल्या मुलांना मारहाण करतात. जे बंदगी म्हणून आहे त्याच्या हातात पूर्ण गड्डा ठेवला होता आणि त्याच कुत्र्यानं आपल्या काल त्यांच्या 5-6 कुत्र्यानं भडव्यानं आपल्या 3-4 पोरांना मारहाण केली. आणि काय जिहाद्यानं मुद्दाम त्यांना मारहाण केली. फक्त मारहाण करायचं कारण काय, हिंदू म्हणून. आपण यांना यावर्षी तेट केलं होतं की अजिबात त्यांना सिक्युरिटी द्यायची नाही. त्या जवळजवळ त्यांचा 30 ते 40% धंदा मार खाल्ला. ते त्यांच्या मनामध्ये चिड होती. शेवटी त्यांनी त्याचा वचपा काढला. आज आपण सिद्धेश्वर पंच कमिटीला जाब विचारण्यासाठी महाआरती आयोजन केले आहे. गेल्या कित्येक वर्ष सिद्धेश्वर महाराज ट्रस्टचे पदाधिकारी हिंदू समाजाची दिशाभूल करत आहे. ठीक आहे, भक्त लोक हिंदू, खरेदी करणारे हिंदू आणि टेंडर जिहादी वृत्ती लोकांकडे. जिहादी वृत्ती लोक अक्षरशः गड्ड्यावर गेलं दमदाटी करत आहे. आपल्या हिंदू पोरावर प्राणघातक त्यांनी हल्लाही चढवले आणि तिथं 10-12 तारखेला पाळणाचं 1 रेट, 10-12 तारखेला गेलं पाळणाचं 100 रुपये रेट आणि ते 26 जानेवारीला गेलं 150 ते 200 रेट. आपल्या हिंदू समाजाचं दिशाभूत करत आहे. आणि कुठलंही वस्तू खरेदीला गेलं जाणून बुजून लोकांचं तोंड बघून महाग वस्तू सांगायचं आणि हिंदूला लुटायचं. हे हिंदूचा पैसा हा जिहादी वृत्तीच्या लोकांच्या खिशात चाललाय. आम्ही यांना इशारा देतो, तुम्ही हे षडयंत्र बंद करा आणि येणाऱ्या पुढच्या वर्षी यात्रेमध्ये सर्व टेंडर आमच्या हिंदू बांधवांना द्या. आमची हिंदू बांधवांची ही कॅपॅसिटी आहे. त्यांनी निलाव पद्धतीने कुठलेही टेंडर जागा म्हणा भाड्याने घेऊ शकतात. या वर्षी अक्कलकोटचे एक व्यक्ती हिंदू कार्यकर्ता यांना जागा विचारायला गेले असता भाड्याने, त्या या जिहादी वृत्तीचे लोक हे ट्रस्टवाले त्यांना भाड्याने जागा न बोलता डायरेक्ट काय म्हणले त्यांना, तुम्ही 25% खावा, 75% आम्हाला. असं प्रूफ ही आमच्याकडे व्हिडिओ पण आहे. असं आम्ही लय दिवस चालू देणार नाही. हे आमचे इशारा आहे, हे ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. जर तुम्ही गप नाही बसला तर तुम्ही असंच दिशाभूल केला, आम्ही गप बसणार नाही. येणाऱ्या काळात आम्ही रस्त्यावर उतरू आणि तुम्हाला आम्ही दाखवू. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.